आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे। सध्या पावसाचा जोर ओसरल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही। मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रेपासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत। तर सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणजेच रेल्वे वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे। मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता। तसेच LBS रोड आणि सायन पनवेल महामार्गावर वाहन चालकांना काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। पश्चिम उपनगरात जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, वांद्रे परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होऊ शकते। 30 जून रोजी मुंबईसह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट देखील जाहीर केला आहे। धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।